हाय. काही प्रवास असे असतात जिथे ठिकाणापेक्षा वाटेत काय भेटतं याची जास्त उत्सुकता असते. मैत्रिणी ठरवलं आज छोट्याशा धरणावर आपण जायचं, तर आज मी त्यांचीच वाट पाहत गाडीवर थांबली होती. आजूबाजूचा निसर्ग पाहिला आणि वाटलं की तो निसर्ग तुमच्याही सोबत शेअर करूया. चहूबाजूने हिरवळ, भाताची शेती आणि मोकळं आभाळ. फुलं इतकी सुंदर दिसत होती रस्त्याच्या कडेची की मैत्रिणी येऊपर्यंत त्यांच्यासोबतच मी थोडा वेळ घालवला. कधी कधी निसर्गातली छोटीशी गोष्ट ही मन अगदी प्रसन्न करून जाते. मैत्रिणी आल्या आणि मग आम्ही निघालो आमच्या छोट्याशा ट्रेकवर. वाट कुठे नेते हे माहीत नव्हतं, पण प्रत्येक वळणावर काहीतरी सुंदर भेटत होतं. आणि अचानक कानावर पाण्याचा आवाज आला. पुढे गेलो तर काय, खळखळणारी वाहणारी नदी. तो आवाज ऐकून जिथे थोडा वेळ थांबावंसं वाटलं. नदी पार केली आणि पुढे गेल्यावर एक दिसली भरलेली, सुंदर पाण्याने भरलेली विहीर. नदीच्या अगदी जवळ निळसर स्वच्छ पाण्याने भरलेली. असं दृश्य इतकं सुंदर होतं की नजरच हटत नव्हती. मग परत पुढे आमची पायवाट चालू झाली. ती पायवाट धरली. आता वाट थोडी शांत झाली होती. आजूबाजूला फक्त हिरवळ झाडं आणि पाण्याचा मंद आवाज. 10-15 मिनटे चाललो आणि अचानक समोर जे दिसलं ना, ते वाव! हे तर अपेक्षेपेक्षाही सुंदर होतं. समोर होतं सुंदर मस्त छोटंसं मनमोहून टाकणारं धरण. धरणातून फेसाळत खाली येणारं पाणी, त्याचा तो जोरदार आवाज आणि खाली दिसणारं अगदी स्वच्छ नितळ पाणी. क्षणभर खरंच वाटलं हे दृश्य कॅमेऱ्यात नाही, डोळ्यात साठवावं. मग तिथेच थोडा वेळ निवांत बसलो. आणि आता आमच्या नाश्त्याची वेळ तर झालेली होती. पाण्यामध्ये भिजवून असं वाटलं की मस्त मस्त गरम वडापाव आपल्याला भेटला तर काय होईल. आणि खरोखरच आम्ही वडापाव पण नेलेलाच होता. गरमागरम वडापाव, चिवडा आणि अर्थातच त्याच्यासोबत मिरची. समोर असं निसर्ग असताना वडापावची चव काही ओरच लागत होती. गप्पा मारत हसत हसत सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला. निसर्गाची मजा डोळ्यांना आणि वडापावची मजा जिभेला. असं काही गणित आमचं जुळत होतं. नाश्ता झाला आणि मग पाय पाण्यात सोडून निवांत बसले. गार पाण्याचा स्पर्श, आजूबाजूची शांतता आणि मग शांत बसणं कुठे जमतंय. पाण्यात उतरलो, भिजलो, बागडलो आणि सुरू झाली आमची नेहमीची मस्ती. हशा, चेष्टा, मस्करी. आणि माझी एक मैत्रीण तर पाण्यातून बाहेरच येत नव्हती. मी तिला खूप मनवलं, तर तेव्हा कुठे ती बाहेर यायला तयार झाली. तिला बाहेर काढताना आमची मस्करी अजूनच रंगत गेली. नाचत नाचत बागडत शेवटी कसं बसं बाहेर आलो. आणि पुन्हा एकदा आमचा पूर्ण म्हणजे आजूबाजूचा जो निसर्ग, ते नदी पाण्याने भरलेली आणि बागडत म्हणजे त्या मैत्रिणीला पण बाहेर काढत, असं सगळं काही एकंदरीत आमचा सगळा प्रवास असा झाला. आणि परतीच्या वाटेवर पुन्हा तीच नदी भेटली, तोच खळखळाट आवाज. पण आता मनात मात्र दिवसभरातल्या सुंदर आठवणी होत्या. नदीचं भिजणं हा फक्त पाण्याचा अनुभव नसतो, तो असतो निसर्गाला जवळून अनुभवण्याचा, मनसोक्त जगण्याचा एक बहाणा. माझ्यासोबतचा हा निसर्ग प्रवास तुम्हाला कसा वाटला? तर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.